नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जे आता बजेट झालं त्या बजेटमध्ये संजय गांधी निराधार योजनेला काय बजेट मिळालं, जे आता रक्कम वाढ होणार होती, म्हणजे की जी 1500 रुपये वाढवून 2100 रुपये मिळणार होती, तर ते या बजेटमध्ये झालं आहे किंवा नाही याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओच्या मार्फत। तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। व्हिडिओ तुम्ही मध्येच कुठे स्किप नका करू, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असू शकतो तुमच्यासाठी। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे। मित्रांनो, व्हिडिओ छोटासा असणार आहे, 2 मिनिटाच्या आत हा व्हिडिओ संपून जाईल, म्हणून व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की निर्मला सीतारमण यांनी बजेट हे सादर केलेले आहे व त्या बजेटमध्ये असे कोणते नियम सांगितले का व त्यांनी काही लाडकी बहीण योजनेवर काही बोलले का, किंवा मग त्यांनी या जसे की संजय गांधी निराधार योजनेबद्दल काही सांगितले का? तर मित्रांनो, आता ऐका। सध्या तरी त्यांनी टॅक्सबद्दल सांगितले होते, म्हणजे की 12 लाख रुपयापर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न असेल त्यांना टॅक्स लागणार नाही। पण याच्यामध्ये स्लॅब करण्यात आले होते की 8 लाखापर्यंत जर उत्पन्न असेल तर 5% आणि 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 10%। या स्लॅबबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, इंडिया न्यूज अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे। तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व तसंच संजय गांधी निराधार योजना यासाठी बजेटमध्ये अशी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे की जिच्यात तुम्हाला असं समजून येईल की तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। असं अजून 2100 रुपये लाडक्या बहिणींना देखील मिळालेले नाही आहेत, त्यांनासुद्धा 1500 रुपयेच मिळत आहेत व संजय गांधी निराधार योजनेला सुद्धा 1500 रुपयेच मिळणार। व समजा तुम्हाला एकंदरीत जे 6000 लिहिलेलं आहे ते जवळपास तुम्हाला 4 महिन्याचे मिळून जे एकत्र पैसे येतात तसे 6000 रुपये सुद्धा बऱ्याचशा जणांना आलेले आहेत। तर तशाप्रमाणे तुम्हाला 6000 रुपये मिळण्यास जवळपास सुरुवात होऊ शकते। जर तुम्हाला आले नसतील तर मिळतील, नाही तर मग 1500च मिळतील। अशाच नवीन माहितीकरिता तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवू शकता।